माझ्या लग्नानंतर मी माझ्या पतीसोबत दुबईला येऊन राहू लागले। जेव्हा मी गरोदर होते तेव्हा मी सतत आजारी राहू लागले। त्यामुळे मी घरात 22-23 वर्षाच्या एका मुक्या मुलीला कामावर ठेवलं। माझे पती त्यांच्या कामात खूप जास्त व्यस्त राहत होते आणि कधी कधी ते रात्री घरी यायचे नाही। मी आजारी असल्यामुळे त्या मुलीला रात्री पण आमच्या घरी थांबवत होते। एका रात्री मी त्या मुलीला विस्कळीत स्थितीत पाहिलं तेव्हा मी घाबरून गेले। मी घाबरल्यामुळे थरथर कापू लागले। जेव्हा मला त्या मुलीचं सत्य समजलं तेव्हा मी माझी चेतना गमावून बसले। रियाने पाळण्यात झोपलेल्या तिच्या लहान मुलीला हसत पाहिलं तेव्हा ते बाळपण हसलं। रिया तिचा आणि निर्मलचं साम्य शोधत होती। निर्मलला ती मुलगी आवडली होती कारण ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती, परंतु त्याला मुलगा हवा होता। रिया एका लहान शहरात शिकलेली होती, एकुलती एक असल्यामुळे लाडकी होती। निर्मलची आजी त्यांच्या शेजारी राहत होती, त्याच निर्मलचं स्थळ घेऊन आल्या होत्या। निर्मल दुबई येथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता। त्याच्या आईवडिलांचं एका अपघातात निधन झालं होतं। त्यांच्या निधनानंतर आत्याने त्याची काळजी घेतली होती। रियाच्या आईवडिलांना निर्मल पसंत होता। त्यांनी लगेचच मागणी घातली आणि लग्न केलं। लग्नाच्या 1 आठवड्यानंतर रिया निर्मलसोबत दुबईला आली। निर्मल एका अपार्टमेंटमध्ये 7व्या मजल्यावर 3 रूमचा फ्लॅटमध्ये राहत होता। लग्नानंतर दोघांनीही फ्लॅटला खूप छान सजवलं। निर्मल रियावर खूप जास्त प्रेम करायचा, रियाची खूप काळजी घ्यायचा। निर्मल त्याच्या नावाप्रमाणे स्वभावाने पण निर्मल होता, त्याच्यात थोडासुद्धा मोठेपणा नव्हता। रिया लग्नानंतर खूपच आनंदी होती। तिने जशा पतीचे स्वप्न पाहिले होते अगदी तसाच पती तिला भेटला होता। 2-3 महिने असेच आनंदात निघून गेले। काही दिवसानंतर रियाने निर्मलला 2चे 3 होण्याची आनंदाची बातमी दिली। ही बातमी ऐकून निर्मल खूपच आनंदी झाला होता। दोघांच्याही आनंदाला उधाण आले होते। आता निर्मल रियाची अजूनच जास्त काळजी घेत होता। याच दिवसात निर्मलच्या प्रमोशनने त्यांच्या आनंदाला दुप्पट केलं होतं, परंतु प्रमोशनसोबत कामाचा व्याप पण वाढला होता। त्यामुळे निर्मल जास्तच व्यस्त राहू लागला। रिया दिवसभर काम करून थकून जायची, त्यामुळे दोघांनीही कामाला बाई ठेवण्याचा विचार केला। तिकडे दुबईमध्ये लोक खूप व्यस्त असतात, कोणाला कोणाशी काही घेणं देणं नसतं। अंतर्मुखी असल्यामुळे रिया जास्त करून घरातच राहायची, ती तिकडे कोणालाच ओळखत नव्हती। त्यामुळे त्यांनी बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला कामवाली बाई शोधायला सांगितले। काही दिवसानंतर त्यांनी एका बाईला पाठवलं, जवळजवळ 30 वर्षाची सडपातळ कमलाबाई। कमलाबाईला विचारपूस केल्यानंतर कामावर ठेवलं। त्या बाईने सांगितलं जवळच्या अजून 3 घरात त्या काम करतात, तिचे 2 मुलं आहेत आणि पती शाळेत शिपाई आहेत। त्यापेक्षा जास्त जाणून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती। कमलाबाई सकाळी 8 वाजता कामावर यायची आणि जवळजवळ 10 वाजेपर्यंत काम आवरून निघून जायची। जेव्हा ती कामावर यायची तेव्हा निर्मलचा ऑफिसला जाण्याचा वेळ असायचा, त्यामुळे रिया निर्मलसाठी नाश्ता आणि टिफिन तयार करण्यात व्यस्त राहायची। हळूहळू कमलाबाई घरातील सदस्य झाल्या। त्या रियाचे छोटे छोटे काम जसे बाजारातून दूध, भाजीपाला आणण्यामध्ये तिची मदत करत होत्या। आता रियाचा मॉर्निंग सिकनेसमुळे तिचं मन कासावीस होत होतं आणि तिच्यासाठी जेवण बनवणं अवघड झालं होतं। तिची अवस्था पाहून एके दिवशी कमलाबाईने तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला। म्हणाल्या, मॅडम, माझी एक लहान बहीण आहे, बिचारी मुकी आहे, लग्न पण होऊ शकलं नाही तिचं, त्यामुळे आमच्यासोबतच राहते। जर तुम्ही म्हणालात तर जोपर्यंत तुमची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तुम्ही तिला स्वयंपाक बनवण्यासाठी आणि दुसऱ्या कामासाठी ठेवून घ्या। तुम्हाला जे योग्य काम वाटेल ते तिला द्या। सकाळी मी तिला सोबत घेऊन येत जाईल आणि संध्याकाळी सोबतच घेऊन जात जाईल। रिया आणि निर्मलला तिचं म्हणणं पटलं, त्यामुळे त्यांनी हो सांगितलं। दुसऱ्या दिवशी कमलाबाई त्यांच्यासोबत 22-23 वर्षाच्या मुलीला घेऊन आल्या। त्यांनी तिचं नाव सोनाक्षी सांगितलं। सोनाक्षी दिसायला अतिशय सुंदर होती। रियाला तिचं मुख असण्याने वाईट वाटलं होतं। रिया मनात विचार करत होती, निसर्गाने या मुलीसोबत किती अन्याय केला आहे। किती सुंदर आहे, परंतु ही बोलू शकत नाही। बिचारी मुलगी सोनाक्षी त्यांच्या घरात स्वयंपाक बनवण्याचे काम करत होती। ती सर्व काम खूप चांगले करत होती आणि वेळेच्या आधी करत होती। रियाला तक्रार करण्याची संधीच देत नव्हती। ती रियाला वेळेवर फळ कापून खाऊ घालायची, वेळेवर जेवण वाढायची, घरातील अजून लहान सहान कामं स्वतः करत होती। पती पत्नी दोघंही सोनाक्षीच्या कामावर अतिशय आनंदी होते। कधी कधी निर्मलला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जावं लागायचं, तेव्हा रिया सोनाक्षीला रात्री घरीच थांबून घ्यायची। सोनाक्षी निर्मलची विशेष काळजी घेत होती, परंतु रियाला काहीच शंका नव्हती, त्यामुळे तिने तिच्यावर जास्त लक्षच दिलं नाही।
नंतर त्या दिवसात नेहमीच तब्येत खराब असल्याकारणाने ती चिंतेत राहायची. रियाला सोनाक्षीचं निर्मलचे बूट पॉलिश करून देणं सुरुवातीपासून निरक्षरता वाटत होतं. परंतु दुसऱ्या क्षणी स्त्री सहजच कोणत्या पण गोष्टीवर चिडते असं समजून रिया गप्प बसायची. कधी कधी तिला तिच्या विचारावर आश्चर्य वाटायचं. ती एका मुक्या मुलीवर संशय घेत आहे. आता रियाला 4था महिना लागला होता. त्या दिवशी निर्मल ऑफिसची फाईल घेऊन घरी आले होते आणि येताच ड्रॉइंग रूममध्ये टेबलवरती सर्व फाईल पसरवून काम चालू केलं. रियाची तब्येत सकाळपासून बरी नव्हती. त्यामुळे तिने रात्री सोनाक्षीला घरीच थांबवून ठेवलं होतं. जेवण करून ती बेडरूममध्ये आराम करायला गेली आणि निर्मल त्याच्या कामात व्यस्त झाला होता. रात्री 1 वाजता काही आवाजाने रियाची झोप मोड झाली. निर्मल बेडवर नव्हते. त्यांचे जोरजोरात बोलण्याचे आवाज येत होते. मी ड्रॉइंग रूमकडे वेगाने धावले. तिकडचे दृश्य पाहून ती चकित झाली. सोनाक्षी एका बाजूला थांबून रडत होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. खूप जागेवर फाटले होते. रियाला पाहून निर्मल घाबरून गेला आणि सांत्वन करू लागला. रिया, मी काहीच केलं नाही. ही स्वतःहून आली आणि कपडे फाडू लागली. सोनाक्षी ढसाढसा रडू लागली. रडता रडता सोनाक्षी रियाच्या गळ्यात पडली. तिची अशी अवस्था पाहून रियाचा चेहरा रागाने लाल झाला. तिच्या आतील स्त्री जागी झाली. म्हणाली, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही एवढे वाईट वागताल? रिया, ही खोटारडी आहे. मी खरं बोलत आहे. मी काहीच केलं नाही. निर्मल लागोपाठ त्याची बाजू सांगण्याचा प्रयत्न करत होता. म्हणाला, सत्य काय आहे ते समोर आहे. तरीही तू छी असं म्हणत निर्मल बेडरूममध्ये आला. रियाने सोनाक्षीला पाणी पाजवलं आणि शांत केलं. सोनाक्षी, मला खूप लाज वाटत आहे. प्लीज मला क्षमा कर. रिया सोनाक्षी समोर हात जोडून म्हणाली. रिया मनातून स्वतःला दोष देत होती. कारण रियाचं ऐकून सोनाक्षी रात्री थांबली होती. नंतर रिया सोनाक्षीसोबत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी कमलाबाई आल्यानंतर सोनाक्षीने रडून रडून आणि इशारे करून त्यांना सर्व काही सांगितलं. ती सारखं सारखं कमलाकडे इशारा करून रडत होती. तिची अवस्था पाहून कमलाबाईंनी गोंधळ घातला. त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. रिया आणि निर्मलने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. कमलाबाई म्हणाली, मालकीनबाई, तुम्ही तुमच्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. श्रीमती, ही तुमची बहीण असती तर तुम्ही काय केलं असतं? कमलाबाई रागातच म्हणाली. 10 मिनिटांनी पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये एक माणूस त्यांच्यासमोर उभा होता. निर्मल त्याला आणि कमलाबाईला त्याची बाजू सांगत होता. परंतु दोघांनीही त्याचं काही एक ऐकलं नाही. रिया तिथंच दोन्ही हातांनी डोकं धरून तिकडेच सोफ्यावरती बसलेली होती. पोलिसांनी निर्मलला पोलीस स्टेशनला चालायला सांगितलं. निर्मल खूप घाबरून गेला. ते रिक्वेस्ट करू लागला. शेवटी पोलीसवाल्यांनी 50,000 रुपयांवर कमलाबाई आणि निर्मलमधला वाद मिटवला. अचानक मुलीच्या आवाजाने रियाची तंद्री तुटली. ती भूतकाळातून वर्तमानामध्ये परत आली. ती उठून बसण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच निर्मल रियाच्या आईवडिलांसोबत रूममध्ये आला. त्यांनी आनंदाने मुलीला उचलून घेतलं. रियाच्या आईवडिलांना पाहून रियाच्या चेहऱ्यावर हसू आले. अरे, आमची राजकुमारी तिच्या आजी आजोबांकडे येण्यासाठी रडत आहे का? रियाची आई लहान बाळाला जवळ घेत म्हणाल्या. रिया, कशी आहेस? रियाच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत विचारलं. मी छान आहे. रियाने हसत उत्तर दिलं. तू ज्यूस पिला नाहीस का? हे घे, ज्यूस पिऊन घे. निर्मलने ज्यूसचा ग्लास रियाच्या हातात दिला. रिया हळूहळू ज्यूस पित होती. निर्मल खूप आनंदी होता. त्याच्या बाळाच्या येण्याने काही दिवसांनी निर्मलची एकट्याचीच अतिशय धावपळ चालू होती. नर्स सांगत होती, एक क्षणासाठी पण त्यांनी आराम केला नाही. रियाने मुलीचं नाव गुंजन ठेवलं होतं. काही वेळाने गुंजन झोपी गेली. तिला पाळण्यात झोपावून आईने रियाच्या हातातील ज्यूसचा ग्लास बाजूला ठेवला. झोप येत असेल ना रिया? तू थोडा वेळ झोप, आराम कर. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. नंतर रियाची आई रियाच्या वडिलांना म्हणाली, तुम्ही पण आंघोळ करून घ्या. निर्मल बेटा, तू सामान कुठं आहे ते मला सांगण्यासाठी माझी मदत कर. मी नाश्ता बनवते. नंतर सर्वजण सोबत बसूया. बोलत बोलत आई रूमच्या बाहेर गेली. रियाला खूप अशक्तपणा जाणवत होता. गेल्या 5 महिन्यांपासून तिने खूप कठीण परिस्थितीमध्ये काढले होते. ती मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होती. सोनाक्षीसोबत झालेल्या अपघातानंतर ती निर्मलसोबत एक छताखाली राहणार नव्हती. परंतु येणाऱ्या बाळाच्या भविष्य आणि आईवडिलांचा विचार करून तिने निर्मलसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आज पण ती हा विचार करून घाबरून जाते. जर तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असता आणि तिच्या माहेरी निघून गेली असती तर किती मोठी आपत्ती आली असती. तिचं आणि निर्मलचं दोघांचं आयुष्य खराब झालं असतं. सोबतच रियाच्या मुलीला तिच्या आयुष्यात किती दुःख सहन करावं लागलं असतं. तिला आई आणि वडिलांपैकी एकाचंच प्रेम मिळालं असतं.
देवाचे आभार मानावे. डॉक्टरांचं ऐकून तिने दररोज गार्डनमध्ये जायला चालू केलं होतं. तिकडे तिची भेट तन्वीसोबत झाली. तन्वी रियासोबत शाळेत शिकत होती. एका दिवशी तिने सांगितलं तिने घरातील कामासाठी एका मुलीला ठेवलं आहे. तिला बोलता येत नाही, ती मुख्य आहे. ते ऐकून रियाचं हृदय जोरजोरात धडधड करायला लागलं. रिया म्हणाली, तन्वी, नाव काय आहे त्या मुलीचं? तन्वी म्हणाली, सोनाक्षी. बिचारीला बोलता येत नाही. आमच्या कामवाल्या कमलाबाई आहेत ना, त्यांचीच बहीण आहे. तन्वीने सांगितलं. रियाचं हृदय का जाणे खूप घाबरत होतं. तिने विचार केला, तन्वीला समजलं तर ती काय विचार करेल निर्मलबद्दल. रियाने तन्वीसोबत भेटणं बोलणं टाळायला सुरुवात केली. रिया तन्वीचा कॉल पण घेत नव्हती. जवळजवळ 3 महिने निघून गेले. नंतर एका दिवशी मेडिकल स्टोअरवर तन्वी रियाला भेटली. तिचा रंग पिवळा दिसत होता. ती खूप शांत शांत वाटत होती. तन्वीला पहिल्यासारखं रियासोबत बोलायला उत्सुकताच राहिली नाही. औपचारिकता म्हणून तन्वी रियासोबत बोलली. तिच्या ओठावरचे हास्य हरवले होते. 2 दिवसानंतर तन्वी परत तिला गार्डनमध्ये भेटली. तेव्हा ती खूपच नाराज आणि आजारी वाटत होती. अगोदर रिया तिला टाळण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तन्वीची अशी अवस्था पाहून रियाने तन्वीला त्याचं कारण विचारल्याशिवाय चैन पडत नव्हतं. थोडा वेळ रियाने तिला विश्वासात घेऊन विचारलं, तन्वी, काय झालं आहे? मी तुला चांगलं ओळखते, तू अशी नव्हतीस. रियाचं बोलणं ऐकून तन्वीचा बांध फुटला. तन्वी रडत रडत तिचं दुःख रियाला सांगत होती. ते ऐकून रियाला खूप मोठा धक्का बसला. तन्वीचं बोलणं ऐकून रियाच्या पायाखालून जमीनच सरकली. तन्वीचं बोलणं ऐकून रियाचा विश्वासच उडाला. तन्वीने जे काही सांगितलं ते हुबेहूब रियासोबत घडलेलं होतं. तन्वीच्या मोबाईलमध्ये सोनाक्षीचा फोटो होता. तन्वीने रियाला तिचा फोटो दाखवला. रियाने जेव्हा फोटो पाहिला तेव्हा तिला काही गोष्टी लक्षात येत होत्या. त्यामुळे रियाचा तिच्या पतीच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. तन्वीकडून सर्व माहिती घेतल्यानंतर रियाने पण तिच्यासोबत घडलेली घटना तन्वीला सांगितली. तन्वी सर्व काही ऐकून आश्चर्यचकित झाली. ती तोंड आ करून रियाकडे पाहत होती. आपल्या दोघींसोबत एकसारखीच घटना कशी काय घडू शकते? तन्वी म्हणाली, रिया, मी तुला जेव्हा त्या मोलकरणीबद्दल सांगितलं तेव्हा तू मला सर्व का नाही सांगितलंस? रिया म्हणाली, मी माझ्या पतीच्या प्रतिष्ठेसाठी तुला काहीच सांगितलं नाही. जर मी तुला अगोदरच सर्व काही सांगितलं असतं तर तुझ्यासोबत हे सर्व झालंच नसतं. परंतु होणाऱ्या गोष्टींना कोणीच टाळू शकत नाही. तन्वीसोबत पण अशीच घटना घडली होती. तेव्हाच तर कमलाबाई आणि सोनाक्षीचं सत्य समोर आलं. रिया आणि तन्वीचे डोके सरकले होते. आपल्यासोबत खूप मोठं कारस्थान रचलं गेलं आहे. आता दोघींनी मिळून ठरवलं त्या सोनाक्षीबद्दल सर्व काही जाणून घेणार. आता तन्वी आणि रिया दोघीही कमलाबाईबद्दल माहिती काढायला सुरुवात करतात. लवकरच त्यांच्याकडे खूप जास्त पुरावे जमा झाले. एका दिवशी रिया आणि तन्वी विचारत कमलाबाईच्या घरी पोहोचल्या. त्यांच्या घराबाहेर गल्लीत खूप गर्दी जमा होती. पाणी भरण्यासाठी महिला एकमेकींसोबत भांडण करत होत्या. तुम्ही दोघी बहिणी स्वतःला काय समजतात? जेव्हा पाहावं तेव्हा तुम्ही दोघी भांडण तंटे करत असता आणि सर्वात अगोदर पाणी भरून निघून पण जाता. पाण्याची बादली धरून एक महिला समोर आली आणि तिला म्हणाली, खबरदार, जर कोणी समोर आलं कापून फेकून देईल. दुसरा आवाज आला. तन्वी आणि रिया तिकडेच थांबून त्यांचे भांडण बघत होत्या. त्या दिशेने आवाज आला होता त्या दिशेने दोघींचीही नजर गेली. तेव्हा दोघी हे पाहून थक्क झाल्या. सोनाक्षी मोठ्या आवाजात गुरमीने बोलत होती, सर्वात अगोदर आम्ही दोघी पाणी भरणार आहोत. तुम्ही सर्व चिटकीन सकाळी सकाळी आमचं डोकं खराब करत जाऊ नका. सोनाक्षी ओरडून बोलत होती. सोनाक्षीला बोलताना पाहून तन्वी रियाचा हात धरून तिला ओढत त्या गल्लीतून बाहेर घेऊन आली. तन्वी म्हणाली, रिया, पाहिलंस का, ही सोनाक्षी मुकी नाहीये. बघितलंस का कशी घाणेरड्या शब्दात ओरडून बोलत होती? रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तन्वी, 1 मिनिट, म्हणजे आपल्यासोबत जे काही झालं ते यांनी मुद्दामून ठरवून केलं होतं? तन्वी म्हणाली, हां रिया, हा सर्व त्यांचा रचलेला डाव होता. दोघींचाही चेहरा रागाने लाल झाला होता. रिया तन्वीला म्हणाली, तन्वी, या दोघींनीही आपल्याला लुटलं आहे. जाऊ दे, काही होत नाही. परंतु त्यांनी आपल्या प्रेमळ संसारात आग लावली आहे. त्यामुळे आपण त्यांना कधी क्षमा द्यायची नाही. या दोघींनी आपल्या पतीला खूप चुकीचं ठरवलं आहे. हे बघ तन्वी, मी कमलाबाईला माफ केलं नाही. त्यांच्यामुळे अजून पण आम्ही वेगवेगळ्या रूममध्ये झोपतो. लग्नानंतर मी किती आनंदी होते. मला जसा पती हवा होता तसा पती मला निर्मलच्या रूपात मिळाला होता. परंतु यांनी माझा आनंद माझ्यापासून हिसकावून घेतला. ज्यावेळी मला माझ्या पतीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी कारस्थान रचले.
आणि माझ्या पतीला माझ्यापासून लांब केलं. मी यांना कधीच माफ करणार नाही. तन्वी पण रागात म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस. मी सुद्धा अनुजवर विश्वास ठेवत नव्हते. आम्ही दोघं वेगवेगळ्या रूममध्ये झोपतो. इतर अनुजचा खूप तिरस्कार करत होते. ते तर चांगलं झालं मी यांना सोडून माहेरी निघून गेले नाही तर सर्व काही उद्ध्वस्त झालं असतं. आपल्या दोघींना मिळून या दोघींना शिक्षा द्यावी लागेल. परंतु कसं? रिया म्हणाली, चल आपण यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. तन्वी रियाचा हात धरून म्हणाली, परंतु त्या अगोदर आपल्याला त्यांच्या विरोधात पुरावे जमा करावे लागतील. पुराव्यांशिवाय अद्याप आपण काहीच करू शकत नाही. जर आपण त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली तर त्या आपल्यालाच खोटं ठरवतील. आपण त्यांच्यावरती खोटा आरोप लावत आहोत. पोलीस उलट आपल्याच पतींना अटक करतील. त्या आपल्या पतीला फसवतील. ह्या सगळ्या बातम्या सगळीकडे पसरतील आणि आपल्या पतीची किती बदनामी होईल. आणि असे झाले तर? एवढं बोलून ती गप्प झाली. म्हणाली, आपल्याला घरी जाऊन विचार करून निर्णय घ्यावा लागेल. रियाला तन्वीचं बोलणं बरोबर वाटलं आणि त्या दोघी घराकडे निघाल्या. घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला सर्व काही सत्य सांगितलं. रिया आणि तन्वीने त्यांच्या पतीचा विश्वास न केल्यामुळे क्षमा मागितली. निर्मल आणि अनुज आता या गोष्टीने समाधानी होते. चला, आपल्या पत्नीच्या मनात जे गैरसमज निर्माण झाला होता ते निघून गेला. तन्वी आणि अनुज रियाच्या घरी आले होते. त्यांनी सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला. ते पोलिसांसोबत मिळून त्यांच्या सहकार्याने त्या दोघींना पुराव्यासोबत पकडतील. नंतर चौघजण पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांच्यासोबत घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी सर्व अगोदर तपासून पाहिलं. त्या दोघी बहिणी सध्या कुठं काम करत आहेत. पोलिसांना समजले आता त्या नवीन लग्न झालेल्या जोडीच्या घरी कामाला आहेत. तेव्हा पोलिसांनी त्या नवीन जोडप्यांच्या साह्याने त्यांचं गुपित सर्वांसमोर आणण्याचा प्लॅन बनवला. नवीन जोडपं त्या दोघींचं सत्य जाणून थक्क झालं. ते दोघं खूप जास्त घाबरून गेले होते. ते तर तात्काळ त्या दोघींना कामावरून काढून टाकणार होते. परंतु पोलिसांनी असे करण्यापासून त्यांना नकार दिला होता आणि पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. पोलिसांच्या विनंतीनंतर ते नवीन जोडी तयार झाली. पोलिसांच्या मदतीने त्यांनी घरात एक छुपा कॅमेरा लावला होता. पोलिसांनी त्या नवीन जोडीला सांगितलं होतं छुप्या कॅमेराबद्दल त्या दोघींना समजलं नाही पाहिजे आणि हे पण सांगितलं त्या दोन बहिणींना कोणत्याच प्रकारे समजलं नाही पाहिजे. या घरात एक छुपा कॅमेरा लावलेला आहे. आता सर्वजण त्या दोन बहिणींच्या खेळाचीच वाट पाहत होते. त्यांचं वाट पाहणं लवकरच संपलं. काही दिवसांनी कमलाबाई आणि सोनाक्षीने असाच डाव रचला. परंतु कॅमेऱ्यामध्ये त्यांचे सर्व कृत्य कैद झाले आणि जो माणूस पोलिसांच्या वर्दीत आला होता तो कमलाबाईचा मद्यपान करणारा पती होता. तो अगोदर त्या नवरा बायकोला रागवायचा, ओरडायचा, धमकवायचा आणि नंतर पैसे घेऊन समजूतदारपणा दाखवत होता. पोलिसांनी पुरावे भेटताच त्यांनी त्या तिघांनाही पोलीस कोठडीत टाकले आणि त्यांनी आजपर्यंत केलेली रक्कम त्यांनी परत केल्या. त्या तिघांना फसवणूक करण्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला. रियाची आई तिच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती. त्यांनी रियाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तेव्हा रिया भूतकाळातून बाहेर आली आणि तिच्या आईकडे पाहून हसू लागली. त्यानंतर निर्मल पण आत आले. आई नाश्ता देऊन बाहेर निघून गेली आणि निर्मल त्याच्या हाताने रियाला नाश्ता भरवत होता. रिया प्रेमाने निर्मलला पाहत होती. आता रिया देवाचे आभार मानू लागली. त्यांनीच तिचं नातं तुटण्यापासून वाचवलं होतं. आता जीवनात कधीच ती निर्मलवर अविश्वास करणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कमलाबाई आणि सोनाक्षीसारख्या फसव्या लोकांना काय शिक्षा भेटायला पाहिजे? त्यांनी फसवणूक करण्यासोबतच हसत्या खेळत्या पती पत्नींमध्ये दुरावा आणला होता आणि त्यांच्या सुखी संसाराला उद्ध्वस्त करत होत्या. आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. आभारी आहोत.